नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय पोपटराव भसे यांची प्रतीक्षा ही कादंबरी आणि आज भाग 11वा. परीक्षा आटोपल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीला आरंभ झाला. परीक्षा संपल्याचा आनंद काही वेगळाच असतो. काळ कोणाची प्रतीक्षा करत थांबून राहत नाही. गजराच्या प्रतीक्षेचा एक एक दिवस जवळ यायला लागला होता. छोटे मोठे दगडगोटे अधूनमधून तिच्या मार्गात आडवे येत होते, परंतु तिला त्याची क्षिती नव्हती. ज्यावेळी एखादी गोष्ट सहज साध्य नसते त्यावेळी तिला महत्त्व येतं. तिचं विश्वासवरचं प्रेम दुबळं नव्हतं. विश्वास तिला मनापासून आवडायला लागला होता. तिचं प्रियाराधन करताना तो तिच्या कणखर पायांखाली प्रीतीच्या पायघड्या अंथरत होता. या गुलाब पुष्पांच्या गालिच्यावरून चालताना स्वतःची अघोरी महत्वाकांक्षा आठवली की मग मात्र गजरा कधी कधी काहीशी अस्वस्थ होत होती. त्यावेळी ती स्वतःच आपल्या मनाची समजूत घालायची. प्रतिष्ठेच्या बुरख्या आड जर अनाचार, अत्याचार, व्यभिचाराची पापं दडली असतील तर तो समाज विघातक बुरखा कोणीतरी फाडलाच पाहिजे. सुट्टीत करण्यासारखं काही नव्हतं. आठवड्यातनं फक्त एक दोनदा विश्वासच्या भेटीला जाणं, गावाकडे एखादी चक्कर टाकणं, दुपारी पोहायला आणि संध्याकाळी फिरायला जाणं, याशिवाय तिला काही उद्योग नव्हता. म्हणून जयंतानं महाबळेश्वरला येतेस का असं विचारताच गजरानं त्याला होकार दिला. कंपनीच्या कामासाठी तो 3 दिवसाच्या टूरवर महाबळेश्वरला जाणार होता. निसर्गाचं गजराला जन्मजात वेड होतं. महाबळेश्वरला ती स्पर्धांच्या निमित्तानं 2दा जाऊन आली होती, पण त्यावेळी तिला निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेता आला नव्हता. गजराच्या होकारानं जयंताला आनंद झाला. मध्यंतरी 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी तो सकाळी 8 वाजता गजरासह स्वारगेट बस स्थानकावर गेला. एसटी फलाटावर लागली होती. रिझर्वेशन केलेलं असल्यामुळे घाई गडबड करण्याचं काही कारण नव्हतं. ती मोठ्या खुशीनं एसटीत चढली. आपल्या रिझर्व्ह सीटकडे जात असताना तिची नजर माधवकडे गेली. माधव तिच्याकडे स्मितयुक्त नजरेनं बघत होता. गजरा क्षणभर गोंधळली. जयंताचा तिला रागही आला. आपल्याला अंधारात ठेवून भैयानं असं करायला नको होतं. माधव येणार आहे याची त्यांनी आपल्याला पूर्वकल्पना द्यायला हवी होती असं मनोमन म्हणत ती माधवकडे गेली. कशासाठी भैयानी या माधवला बरोबर घेतलं असेल? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. माधवकडे बघत तिला बळच प्रतिहास्य करावं लागलं. आपल्या सीटवर बसत तिने मुद्दाम विचारलं, तुम्ही पण महाबळेश्वरला निघालात का? जयंतानं सांगितलं नाही. सांगितलं असतं तर विचारलं नसतं ना. तेवढ्यात कंडक्टर पाठोपाठ जयंता एसटीत चढला. कंडक्टरनं डबल बेल दिली. एसटी निम्मी अधिक रिकामी होती म्हणून गजरा पुढे जाऊन खिडकीपाशी बसली. डोकं ठिकाणावर आणायला तब्बल 1 तास लागला. ज्या गावी जायचंच नाही त्या गावाचा कशासाठी विचार करायचा? मध्ये त्या दोघांच्या आग्रहाखातर कुठल्या तरी ठिकाणी चहासाठी उतरली आणि मग प्रवासात वाचायला म्हणून आणलेल्या कादंबरीत जे डोकं घातलं ते महाबळेश्वर येईपर्यंत काढलं नाही. त्यामुळे आपलं काहीतरी चुकलंय असं जयंतालाही वाटलं. साधारणपणे 2 वाजण्याच्या सुमाराला त्यांनी महाराष्ट्राच्या नंदनवनात पाय ठेवले. उंच उंच गगनचुंबी हिरवीगार गर्द जाडी, त्यातून नागमोडी वळणं घेत पॉइंट्सपर्यंत गेलेल्या नागिणीसारख्या डांबरी सडका, त्यांच्या दुतर्फा अनेकविध रंगाने न्हावून गेलेल्या लतावेली बघून गजराच्या मनावरचं धुक्याचं वलय बरंचसं कमी झालं. ती माधव जयंताबरोबर अशोक हॉटेलवर गेली. अशोक हॉटेल जेवढं सुंदर होतं तेवढंच प्रशस्त होतं. त्या भोवतीची बाग अत्यंत सुशोभित केलेली होती. फाटकापासून हॉटेलच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार मखमली लॉन होती. लॉन भोवतीची सुरू अशोकाची झाडं जणू गगनाला वेड लावणारं, चराचराचा विसर पाडणारं असं महाबळेश्वरचं निस्सीम सौंदर्य. हे सौंदर्य ती राहून राहून डोळ्यात साठवत होती. जयंतानं 2 खोल्या बुक केल्या.
एक गजरासाठी आणि दुसरी त्या दोघांसाठी. खोलीत शिरल्याबरोबर गजरानं नळावर जाऊन बाथ घेतला. भूक फार लागली होती तरी थंडगार पाण्याचा ग्लास प्राशन केला. तिने आपल्या खोलीतनं हाक मारली, भैया उरकला असेल तर या लवकर, जेवणाचा डबा वाट बघतोय. सगळं विसरून तिघंही अवांतर गप्पा गोष्टी करत पोटभर जेवले. गजराची कळी खुललेली बघून जयंताप्रमाणे माधवला सुद्धा आनंद झाला. दोघांनाही तिचं सडेतोड धारदार बोलणं माहिती होतं. तिच्या करारी कणखर स्वभावाची कल्पना असल्यामुळे जयंताचा जीव भांड्यात पडला. पलीकडच्या खोलीत जाताना तो गजराला म्हणाला, गजरा 4 वाजेपर्यंत विश्रांती घे. 4:30-5च्या दरम्यान आपण फिरायला जाणार आहे. मी पुस्तक वाचत बसणार आहे. तुम्ही तयार झालात की मला हाक मारा. बरोबर 5 वाजता ते दोन्ही खोल्यांना कुलपं ठोकून सनसेट पॉइंट बघण्यासाठी बाहेर पडले. डोळ्यांवर गॉगल चढवलेली निळ्या तलम साडीतली गजरा माधवला स्वर्गाप्सरेपेक्षा सुंदर भासत होती. तो तिच्याकडे बघत होता, पण ती गोष्ट गजराच्या ध्यानीमनी नव्हती. सृष्टीचं देखणेपण काळजाच्या कपारीत साठवत ती आपल्या नादात त्यांच्याबरोबर चालली होती. सौंदर्य ही एक गोष्ट अशी आहे की त्याचा कितीही आस्वाद घेतला तरी मनाची तृप्ती होत नाही. पुढं पाहून चालतीयस ना गजरा? तुम्ही कुठे बघत चाललाय हे मी गॉगलच्या काळ्या काचातनं चांगल्या प्रकारे बघितलंय. तिने अंदाजानं हवेत तीर मारला. झटक्यात माधवची विकेटच उडाली. त्याचा गोरामोरा झालेला चेहरा बघून थोड्या वेळानं ती म्हणाली, मी इथे निसर्गाचं अवाढव्य मनाला मोहिनी घालणारं वैभव बघायला आली आहे. तुम्ही काय बघायला आलात, कुठल्या उद्देशानं आलात ते मी सांगू शकणार नाही, पण बस झालं की गजरा, तो बघ सनसेट पॉइंट दृष्टिक्षेपात आलाय. 5:45 वाजता ते पॉइंटच्या परिसरात पोहोचले. सूर्यास्ताला 15-20 मिनिटांचा अवधी होता म्हणून ते एका झाडाखालच्या हिरव्या मखमलीवर टेकले. रवी धरतीचं मधुमिलन जवळ आलं. सूर्यदेव हळूहळू धरतीकडे झेपावायला लागला. तो हृदयंगम मिलन सोहळा बघण्यासाठी शेकडो जोडपी हातात हात गुंफून अविचलपणे उभी राहिली. गजरा भान विसरून क्षितिजाकडे बघत होती. माधव मात्र बाजूला उभा राहून गजरानं केलेल्या प्रहाराला न जुमानता दुरून तिचं निरीक्षण करत होता. गजराला विश्वासची आठवण आली होती. आज आपल्याबरोबर विश्वास असायला पाहिजे होता. त्याचवेळी तिला माधव दूर उभा असलेला दिसला. तो तिच्याकडेच बघत होता. गजराला त्याची कीव आली. त्याचा ओशाळलेला चेहरा खाली झुकला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच जयंत आपल्या कंपनीच्या कामासाठी निघून गेला. त्यावेळी गजरा अशोक हॉटेल पुढच्या लॉनवर बसून वर्तमानपत्र वाचत होती. अर्थात तिचं वाचनाकडे लक्ष नव्हतं. जयंता बाहेर जाण्याची जणू ती वाट बघत होती. तिला एक विषय कायमचा संपून टाकायचा होता. जयंता नजरेआड होताच ती उठली. शब्दांची जुळवाजुळव करत आपल्या खोलीत आली. माधव गॅलरीतल्या खुर्चीत कसलंसं जनरल वाचत बसला होता. केशांवरनं कंगवा फिरवण्यासाठी ती ड्रेसिंग टेबल जवळ गेली. कंगव्याजवळ घडी केलेला एक वहीचा कागद दिसला. तिला नवल वाटलं. माधवने प्रेमपत्र ठेवलं काय, ती मनाशी म्हणाली. कागदाची घडी उलगडत खुर्चीत टेकली. गजरा, माझ्या चिठ्ठीनं तुला आश्चर्य वाटलं असेल. प्रत्यक्ष तोंडावर सांगण्यापेक्षा कधीकधी अशा कागदांचा फार उपयोग होतो. तुझ्याशी बोलायचं धाडस झालं नाही. तुला कसलीही कल्पना न देता मी माधवला बरोबर आणला म्हणून कदाचित तुला रागही आला असेल. माधव माझा अतिशय जवळचा मित्र आहे. इंजिनिअरिंगचं त्याचं शेवटचं वर्ष होतं. तुझी एकांतात भेट घेण्याची त्याची इच्छा होती. हट्ट म्हणावं तर. तुला मी मागेच सांगितलंय की लग्नाबाबत मीच काय पण कुणीही तुझ्यावर दडपण आणणार नाही. त्याबाबत तू निर्णय घ्यायचा आहे. पण तू तुझ्या नकाराचं माधवजवळ समर्थन करावं असं मला वाटतंय. तुझा भैया जयंता. चिठ्ठीची घडी करून गजरानं ती आपल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. थोडा वेळ स्वतःशी विचार केला आणि मग कसलाही अवधी न लावता शेजारच्या खोलीत प्रवेश केला. तिच्या अंदाजाप्रमाणे माधव आत जाऊन कॉटवर पडला होता. तिला बघताच तो उठून बसला. गजरा दुसऱ्या कॉटवर टेकली.
प्रसन्न मुद्रेनं त्याच्याकडे बघत म्हणाली, महाबळेश्वर पाहायला आलात का कॉटवर लोळायला आलाय? कमाल आहे बाई तुमच्या अरसिकतेची. काय करणार, आमच्या नशिबात सिमेंट, दगड, वाळू, विटा अशाच गोष्टी आहेत ना. अहो त्यातही सौंदर्य असतं. ते बघायची फक्त माणसाला दृष्टी असावी लागते. सौंदर्य दृष्टी होती गजरा, नाही कसं म्हणू, पण तिचं हरण झालंय. एक विचारायचं होतं, विचारू? तो काही बोलण्याच्या अगोदर तिने लांबड लावणं बंद करून टाकलं. हां, विचार. एकदम गंभीर झालात तुम्ही. तू आल्या हल्ला चढवलास ना म्हणून. मी हल्ला चढवला? हां, मला वाटलं तसं. जाऊ दे, काय विचारणार होतीस? नाही, मी असं विचारणार होते की आम्हाला यंदा तरी लाडू मिळतील का नाही? लाडू? आणि ते कशाचे? तो अस्वस्थ होऊन विचारता झाला. अहो कशाचे म्हणून काय विचारताय? तुमच्या लग्नाचे. 2 वर्षांपासून सनईचे सूर ऐकतीये. नाही, ते अद्याप दृष्टिक्षेपात नाही आहेत. कारण ज्या देवीची मी पूजा करतोय तिच्याकडून अद्याप कौल नाही मिळालेला. सगळ्याच देवींना आपली पूजा मंजूर होत नाही अहो. माधव कॉटवरनं उठला, खिडकीजवळ गेला, गजांना पकडून बाहेर बघत म्हणाला, गजरा, आता आडपडदा ठेवायचं कारण नाही. माझी देवता तू आहेस. मला कौल हवा आहे तुझ्याकडनं. देवतांच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेची वाटते मी तुम्हाला? त्यांच्या पंक्तीला बसायचं का नाही ते तू ठरव. मी मात्र हरघडी तुझी पूजा करत राहिलोय. फार मोठी चूक करताय तुम्ही. असेल, चूकही असेल, पण मी अधिकार नसताना तुझ्याकडून स्पष्टीकरण. मला माहिती आहे गजरा की तुझ्या चरणांजवळ बसायची सुद्धा माझी लायकी नाही, पण मन फार वेडं असतं. माधव? गजरा खाली बघत आर्तस्वरात म्हणाली. माधव गरकन तिच्याकडे वळला. गजराला अंजनाताईची आठवण आली होती. तिच्या डोळ्यातल्या आसवांना बघून माधव चरकला. ती रडता रडता म्हणाली, नाही हो माधव, या गजराची तेवढी योग्यता नाही. तेवढी नशीबवान असते ना तर मी इंद्रपुरीच्या रंभेलाही सुखाच्या बाबतीत लाजवलं असतं. सगळीच गोड फुलं अमृत फळांना जन्माला घालत नाहीत. माझ्या देहात विष भिनलंय माधव, सुडाचं. काय बोलतेयस गजरा? कुणाचा सूड, कसलं विष जाणून घ्यायचंय मला. मला पटलं तर मी तुझ्या मार्गातला दगड नाही बनणार. माधव, आज मानव चंद्रावर जाऊन पोचलाय. काळजातल्या जखमा बरा करणारं औषध शास्त्रज्ञांना अद्याप सापडलेलं नाही. या जखमेला सोबत घेऊन मी सोडाच्या अंगारानं धगधगत तहानलेल्या हरिणीसारखी धावतीये पाण्याच्या शोधासाठी. दुरून पाणी दिसतंय, पण ते पाणीच आहे का मृगजळ आहे हे समजत नाहीये. मी फार मोठा जगावेगळा खेळ मांडलाय. जय पराजय कसलाही विचार न करता मी डाव खेळतीये. बोलता बोलता तिच्या डोळ्यातली आसवं गालांवरनं ओघळायला लागली. माधवला काहीच उलगडा झाला नाही. तो सुन्न झाला. जरा वेळानं तो हळू आवाजात म्हणाला, मी समजलो नाही गजरा. आता वेळ आली आहे म्हणूनच मी खुलासा करणार आहे. गेली 9 वर्ष मन मोकळं करता आलेलं नाही. माझी अंजनाताई तुम्हाला माहिती असेल. त्या वारल्या त्याच ना? वारली नाही, आत्महत्या केली तिनं. ताईनं केलेली आत्महत्या जगजाहीर आहे, पण तिने का केली ती ते फक्त मला एकटीला माहिती आहे. आणि त्यावेळी मी फार लहान होते, समजतही नव्हतं मला. भर दुपारी माझ्या डोळ्यादेखत एका नराधमानं माझ्या अंजनाताईवर पाशवी बलात्कार केला. कलंकित देह घेऊन जगणं नको म्हणून ताईनी स्वतःला संपवून टाकलं आणि त्याचा बदला घ्यायचा आहे मला. परिणामांचा विचार न करता जी माणसं पाप करतात त्यांना शासन मिळालंच पाहिजे. त्या अधमाला मातीला मिळवण्याची प्रतिज्ञा केली आहे मी. आहे कोण तो राक्षस? त्याचं नाव सांगून माझी जीभ विटाळणार नाही मी. श्रीमंतींची डोळ्यावर धुंदी आहे, घरंदाजपणाचा मनात गर्व आहे, स्वतःला फार प्रतिष्ठित समजतोय तो पापी. पण गजरा, सूड प्रतिसूड हे चक्र माणसाला दग्ध करून थांबतं. काय हो, तुमच्या धमन्यातलं रामोश्याचं रक्त गोठलंय. हे बघ, तुझं मन वळवण्यासाठी बोलत नाहीये मी, पण सूडाची भावना ही धगधगत्या अंगारासारखी असते. सगळ्या जीवनाचं भस्म करेल तो सूड.
मला नाही आहे परवा त्याची. पण कसा सूड उगवणार आहेस तू त्याचा? मी त्याच्या मुलाशी लग्न करून सूड घेणार आहे त्याचा. त्याची प्रतिष्ठा, त्याचं खानदान, त्याची श्रीमंती, त्याची मदांध धुंदी मी धुळीला मिळवणार आहे. आत्महत्या एवढा एकच पर्याय त्या नरपशीपुढे त्यावेळी असेल माधव. पण त्याचा मुलगा, त्याच्यावरच सध्या सगळं लक्ष केंद्रित आहे माझं. पुण्याला येऊन मी ज्या ज्या असाध्य गोष्टी साध्य केल्या ना, त्या सगळ्या त्याच्यावर मोहिनी घालण्यासाठी मी पाऊल उचललंय. पुढे काय घडणार आहे ते परमेश्वरच जाणे. मी माघार घेणार नाही. अशक्याला माझ्याजवळ स्थानही नाही. अंजनाताईसारखं संपायची वेळ आली ना, तरी सुद्धा मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहणार आहे. आणि त्यासाठी मला तुम्हाला नकार द्यावा लागला, क्षमा करा मला. असं म्हणून गजरा त्याच्या पायांकडे झुकली. हे काय भलतंच गजरा, माझी कसली क्षमा मागतीयेस? उलट तूच मला क्षमा कर. स्वतःच्या यत्किंचित स्वार्थासाठी मी तुझ्या मार्गात अडथळा आणला म्हणून. मला आणखीन लाजवू नका ना माधव. मी झुंज मांडली आहे नियतीशी. अंजनाताईच्या मृतात्म्याला सद्गती देण्यासाठी मी जिंकणार आहे किंवा संपणार आहे. अपयश आलं तर माधव, तुम्हाला ही पराक्रमांची क्षितिजे ओलांडणारी गजरा या भूतलावर दिसणार नाही. एवढं बोलून ती बाहेर निघून गेली. कॉलेज सुरू होऊन आठवडा उलटला होता. मृगनक्षत्र संपत आलं होतं. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून येणाऱ्या मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली होती. सृष्टीचं स्वरूप पालटायला लागलं होतं. पाण्यानं खाचखळगे भरायला लागले होते. रस्ते धुवून निघाले होते आणि सगळं गढूळ पाणी मुळेला येऊन मिळालं होतं. शनिवारचा दिवस होता. सकाळचे 10:30 वाजले होते. गजराला चौथा तास नव्हता. ती 4-5 मैत्रिणींबरोबर व्हरांड्यात बोलत उभी होती. तेवढ्यात विश्वासची नवी कोरी फियाट अगदी अनपेक्षितपणे समोर येऊन उभी राहिली. गजराचं आश्चर्य गगनाला भिडलं. गजरा, समोर बघितलं का? एकीनं टॅक्सीच्या दिशेनं नजर फेकत मुद्दाम म्हटलं. काय ग? अरे तुम्हारा वो टॅक्सी लेके आया. विश्वास खाली उतरला. कारचं दार बंद केलं आणि गजराकडे एकवार वेधक दृष्टीनं बघून तो ऑफिसकडे चालायला लागला. गजरानं लगेच मैत्रिणींचा निरोप घेतला. ऑफिस समोर त्यांचा सामना झाला. तो आनंदून म्हणाला, झाली का सुट्टी? नाही, आणखीन 1 तास आहे. मग बाहेर कशी आलीस? नाही, आत्ताचा तास ऑफ होता. का आलात? प्रिन्सिपॉलना भेटायचं. येतेस? बेल झालेली ऐकली ना? तुम्ही या भेटून, तोपर्यंत माझा शेवटचा तास संपेल. मी थांबतो कारजवळ तुझी वाट बघत. गजरानं त्याच्याकडे सुहास्य मुद्रेनं बघितलं आणि ती लगेच आपल्या क्लासकडे गेली. विश्वास प्रिन्सिपॉलच्या ऑफिसमध्ये शिरला. त्यांना भेटायचं नुसतं निमित्त होतं. खरं तर गजराचीच भेट घ्यायची होती त्याला. बेल झाल्याबरोबर गजरा क्लासच्या बाहेर आली. कुणी थट्टा मस्करी करू नये म्हणून जवळजवळ पळतच कारजवळ गेली. विश्वासनं दार उघडता झटकन आत बसली. 2 मिनिटांच्या आत तो तिला घेऊन फर्ग्युसन रोडला लागला. कधी घेतली? सोमवारी. बोलला नाहीत ते? कसं बोलणार? गाडी बंगल्यावर आली तेव्हा मला समजलं. त्यानंतर 3-4 दिवस ड्रायव्हिंग शिकण्यात गेले. आज पहिल्यांदा बाहेर काढली एकट्यानं. कुठे जायचं आहे? चतुःशृंगीला. असं मध्येच? का? मंगळवारीच जावं असं काही लिहिलंय का एखाद्या ग्रंथात? विश्वास वेग वाढवत म्हणाला. तेवढ्यात पावसाची हलकीशी सर आली. चतुःशृंगीचा पायथा येईपर्यंत त्यांना काही बोलता आलं नाही. त्या जगन्मातेच्या चरणांजवळ ते पोहोचले तेव्हा पाऊस पूर्णपणे उघडला होता. गाडी पार्क केली. मागच्या सीटवर ठेवलेली पिशवी हातात घेऊन विश्वास खाली उतरला. गजरा उतरल्यावर त्यांनी गाडी लॉक केली. वरुणराजानं नुकतंच धरतीला अभ्यंग स्नान घातलं असल्यामुळे पश्चिमेकडून थंडगार वाहणारा वारा अंगावर घेत ते मंदिराच्या पायऱ्या चढायला लागले. केस भुरुभुरू उडत होते. तन रोमांचित झालं होतं. मन प्रफुल्लित झालं होतं. हात हातात गुंफलेले होते. प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना खांद्याला खांदा भिडत होता. कधी नव्हे ते गजराच्या अंतर्मनातल्या सुप्तावस्थेतल्या मदनानं उसळी मारली. असंच एखाद्या झाडाच्या आडोश्याला जावं आणि विश्वासला मिठी मारावी असं तिला वाटलं. चालत चालत ते मंदिराच्या जवळ आले.
मनात आलेल्या विचारांनी लाजेनं लालबुंद झालेला चेहरा घेऊन तिने त्याच्याबरोबर मंदिरात प्रवेश केला. दोघांनी मनोभावे देवीची यथासांग पूजा केली. खणा नारळानं ओटी भरली. पेढ्यांचा पुडा देवीच्या चरणांवर ठेवला. प्रसाद म्हणून एक एक पेढा एकमेकांच्या तोंडात घातला. दर्शन घेतलं. पेढ्यांच्या पुड्या शेजारी ठेवलेली काळ्या कापडानं शिवलेली बाहुली उचलून गजराच्या ओंजळीत ठेवली आणि पुन्हा दुसऱ्यांदा देवीला हात जोडून ते पायऱ्या उतरायला लागले. स्टेअरिंगच्या डाव्या बाजूला काचेलगत बाहुली बांधून झाल्यावर तिच्याकडे एकटक बघणाऱ्या विश्वासला पापण्यांचे पंख उधळीत तिने विचारलं, निघायचं ना आता? काय फार घाई आहे का? घाई नाही, उशीर व्हायला नको. विश्वासनं गाडी स्टार्ट केली. कॅफे मद्रासपर्यंत तो एकही शब्द तिच्याशी बोलला नाही. तो गाडी चालवत होता आणि ती त्याच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या रंगछटांचं निरीक्षण करत होती. तो जणू तिला म्हणत होता की गजरा, हा विश्वास तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला सिद्ध झालाय. मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते प्रत्यक्ष कृतीनं दाखवणार आहे. या दुनियेत एक तू सोडलीस तर मला दुसरी कुठलीही गोष्ट प्रिय नाही. माझं प्रेम बेगडी नाही. प्रीतीची ही वाट अशीच फुलवत राहा. तुझं गीत हे विश्वासचं जीवन संगीत आहे. हा विश्वास सदैव तुझा असणार आहे. गाडी थांबल्यावरच गजरा विचारमंथनातनं शुद्धीवर आली. का थांबलात? भूक नाही लागली का? अहो, घर कितीसं दूर आहे. तुझं ठीक आहे ग, आयत्या ताटावर जाऊन बसशील, पण मी कुठलं तरी हॉटेल शोधायला हवं म्हणून मी थांबलो. अहो, पण इथे मद्रासी पद्धतीचं जेवण मिळत असेल, मला नाही आवडत ते. अगं, हॉटेलचं नाव फक्त मद्रासी आहे. गजरा निमूटपणे टॅक्सीतनं उतरली. त्याच्या पाठोपाठ फॅमिली रूममध्ये जाऊन बसली. त्यांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा कम सप्टेंबरमधल्या सिनेमातली अगणित अवॉर्ड मिळवलेल्या संगीताची मधुर धून हलक्या आवाजात काळजाचा ठेका चुकवायला लागली. विश्वास न राहून गजराला म्हणाला, गजरा, एक गोष्ट मात्र तू आत्ता पावे तो अपूर्ण ठेवली आहेस. कोणती? तुझ्याजवळ ज्या गोष्टी नव्हत्या त्या तू अथक प्रयत्नानं साध्य केल्यास, पण जी गोष्ट निसर्गदत्त तुझ्याजवळ आहे तिच्याकडे मात्र कानाडोळा केलास. नाव सांगा त्या गोष्टीचं. आठवत नाही? आश्चर्य आहे. नाही ना आठवत, सांगा की. संगीत. फार दिवसांपासून विचारीन म्हणत होतो. आत्ता हे संगीत कानावर आलं ना तेव्हा आठवण झाली. पण संगीताला मी माझं साध्य कधीच मानलं नाही. का? आपण देहू आळंदीपेक्षा पंढरीला जाणं अधिक महत्त्वाचं का मानतो? सहज साध्य होणाऱ्या गोष्टींपेक्षा असाध्य गोष्टींना साध्य करणं मला जास्त प्रिय वाटतं. म्हणून संगीताची उपेक्षा केलीस? हां, तसं समजायला हरकत नाही. मला नाही पटत हे. मला पटणाऱ्या गोष्टी मी मिळवल्या नाही म्हणून तर मला वाटतंय ना. काय पायात चाळ बांधून स्टेजवर नाचवणार आहात का मला? गजरा, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? नाही आहे ना. मग हा विषय काढू नका. हे बघा, एका घरंदाज वकिलाची बायको होणार आहे मी. संगीत आणि स्टेज याचं फार जवळचं नातं आहे. तुम्हाला फारच आवड असेल तर परमेश्वरानं मला जे काही स्वररूपानं बहाल केलंय ते तुमची आवड भागवायला पुरेसं आहे. मला एक उत्तम गृहिणी व्हायचं आहे. एका प्रतिष्ठित तरुणाची धर्मपत्नी म्हणून समाजात मानानं मिरवायचं आहे. माणसाची एखादी कला वैभवाच्या शिखरावर पोचली ना की त्या कलेचं गुलाम बनावं लागतं त्याला. मग अहंकार निर्माण होतो, जवळची माणसं तुटतात. समजलं बाई, एवढा डोस चिक्कार झाला. आता ताटातलं अन्न थंडगार होतंय, खायला लाग. विश्वासनं माघार घेतली, पण मनातनं तो फार सुखावला होता. अभिमानानं त्याचा ऊर भरून आला होता. गजराच्या प्रगल्भ विचारशक्तीनं दिपून गेला होता तो. त्यांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा ती गालात हसत म्हणाली, माझं काही चुकलं का? आठवड्यातून एकदा तरी नित्यनियमानं विश्वास गजराची भेट होतच होती. आठवड्यामागून आठवडे भराभर उलटत होते. जांभूळगाव शांत झालं होतं. त्यामुळे प्रत्येक भेटीत भविष्यातली अनेक सुखस्वप्न रंगवली जात होती. विरहाग्नी वाढत चालला होता. एकमेकांसमोर आलं की काळीजं आताशा धडधडायला लागली होती. तारुण्य सागर उसळत होता. हा दुरावा कधी एकदाचा संपतो असं त्यांना वाटत होतं. पण बंधनं म्हणून घालून घेतलेली रतिविलासाची लक्ष्मण रेषा वैवाहिक बंधनात अडकल्याशिवाय ओलांडायची नाही म्हणून प्रत्येक भेटीत मन आवरताना विश्वासप्रमाणे गजरालाही फार प्रयास पडत होते.
थोडक्यात वय वाढत होतं तसं विकारांचं तांडव वाढत चाललं होतं. प्रतीक्षेचा एक एक दिवस जवळ येत चालला होता. कॉलेजहून आल्यानंतर जेवण केलं आणि 15-20 मिनिटं विश्रांती घ्यावी म्हणून गजरा कॉटवर आडवी झाली. डोळ्यांसमोर अर्थात विश्वासची गोड छबी. डोळ्यांच्या पापण्या कधी मिटल्या तिला समजलंच नाही. संध्याकाळी 6ची वेळ होती. पवनेच्या काठानं ती मावळतीकडे झपझप पाय उचलत चालली होती. वरच्या कुंडाजवळच्या चिंचेखाली 5:30 वाजता विश्वासने तिला भेटायला बोलवलं होतं. वाट बघून शेवटी तो निघून जायचा म्हणून ओढा ओलांडल्यानंतर ती पळायला लागली. 5 मिनिटात तिने चिंच गाठली. विश्वास दिसला नाही म्हणून ती मटकन खाली बसली. अर्धा पाऊण मिनिट मध्यंतरी गेला आणि गपकन कोणीतरी तिचे डोळे झाकले. पहिल्यांदा फार घाबरली ती, पण विश्वासचा स्पर्श ओळखायला वेळ नाही लागला. त्याचे हात सोडवून ती आनंदानं म्हणाली, किती घाबरले मी. एवढा उशीर का लावलास ते सांग की. खरं सांगू का खोटं. याचा अर्थ आजपर्यंत तू माझ्याशी अनेकदा खोटं बोललीस. हे बघा, खोटं बोलायची सवय नाही मला. मग खोटं सांगू का असं का विचारलंस. कारण न पटण्यासारखं आहे म्हणून म्हणाले. एवढ्यात त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. गजरानं डोळे उघडले तर जवळ रूपा उभी होती. स्वप्नभंग केला म्हणून क्षणभर तिला रूपाचा राग आला, पण लगेच मनाशी गोड हसत ती उठून बसली. रूपानं विचारलं, का हसली ग. अगं, एक सुंदर स्वप्न अनुभवत होते. आणखीन 5 मिनिटं हलवायला नको होतंस तू. का, स्वप्नात काय राजकुमार आला होता का तो. फाजीलपणा करू नका रूपा. ती रूपाशी बोलत बसली, पण तिच्या बोलण्याकडे गजराचं लक्ष नव्हतं. राहून राहून तिला ते अपूर्ण स्वप्न आठवत होतं. गजरानं स्वतःच्या मनाची समजूत घालण्यात 2-3 तास खर्च केले. माणसानं मोहाचे क्षण टाळावेत. मोह अविचाराला नेहमी निमंत्रण देत असतो. काळवेळ बघावी आणि मग इश्काचा प्याला ओठी लावावा. तो मंगल दिवस उगवण्या अगोदर या क्षणिक मोहापायी स्वतःला का भ्रष्ट करून घ्यायचं. विश्वासचं LLBचं आणि गजराचं शेवटचं वर्ष असल्यामुळे परीक्षा संपली की लग्नाचा विषय गती घेणार याची दोघांनाही जाणीव होती. हे सुख काही सहजासहजी पदरी पडणार नाही म्हणून अधूनमधून त्यांची हृदय धडधडतही होती. विश्वासचा निर्धार ठाम होता. गजराचा प्रश्नच नव्हता. घरच्यांची संमती मिळणं सर्वस्वी अशक्य असल्यामुळे आणि घरची माणसं सूनमुख पाहायला उतावळी झाली असल्यामुळे त्यांच्या हालचाली सुरू होण्यापूर्वी संघर्ष अटळ होता. दिवाळीची सुट्टी 2 दिवसांवर आली होती. दोघांच्याही 6माही परीक्षा आणखीन एका पेपरनंतर आटोपणार होत्या. पेपर सुटल्याबरोबर विश्वासनं गजराला कॉलेजवर गाठलं. तिला टॅक्सीत बसवून आनंदवर आणलं. अभ्यासिकेच्या खोलीत बसेपर्यंत तो चकार शब्द बोलला नाही. त्याच्या मनात काहीतरी खदखदतंय याचा तिला अंदाज आला होता. तो गंभीरपणे म्हणाला, गजरा, येत्या रविवारी तुला काही काम आहे असं सांगितलं तर तुम्ही थोडंच ऐकणार आहात. याचा अर्थ तुला सवड आहे. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, सांगा की, काम निघालं तरी सवड काढीन. आळंदीला जाऊन यावं असं वाटतंय. मध्येच. अगं, देवाला जायला मुहूर्त नाही लागत. काय आहे मनात. कुठे काय. हे बघा, तुम्ही मला फसवू शकाल, पण स्वतःला कसं फसवू शकाल तुम्ही. आळंदीला यायला माझी ना नाही. अहो, मनातली खळबळ लपवायला काळीज दगडाचं लागतं. अगं, कधी कधी नाही ते विचार काळजात काहूर माजवतात बघ. पश्चात्ताप होत नाहीये ना. गजरा, पुन्हा असं विचारायचं नाही. तुझा हात हाती घेताना मी माझा निर्धार अनेकदा तुला सांगितला आहे. असं म्हणून तो उठला. तिच्या खांद्यावर हात ठेवून जवळ बसला. किती वाजता निघायचं. सकाळी 8-8:30 वाजता. तू इथेच ये. गजरा त्याच्या छातीवर विसावली. त्याची मिठी हळूहळू घट्ट व्हायला लागली. गजराला स्वप्नाची आठवण आली आणि तिच्या पापण्या मुक्त हास्यानं फडफडल्या.